प्रेज लॉर्ड. प्रभू येशूच्या पवित्र नावाला धन्यवाद. आज या सायंकाळी पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या पवित्र चरणाशी आपल्या सर्वांना एकत्रित केलेलं आहे आणि एका महत्त्वाच्या विषयावरती पुन्हा एक वार आज आपण मनन करणार आहोत. परमेश्वरापासून आपल्या प्रत्येकाला त्याचा अभिषेक प्राप्त करणं हे फार गरजेचं आहे. परमेश्वर अनेक गोष्टी आपल्याला देतो, त्यापैकी आत्म्याची कृपादान आहेत, आत्म्याची फळं आहेत, विभिन्न प्रकारचे आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देतो आणि त्या आशीर्वादाने तो आम्हाला आशीर्वादित करतो. परंतु बऱ्याच वेळा आम्ही अभिषेक आणि आशीर्वाद या दोन्ही गोष्टींना सारखं समजायला लागतो. देवाचा अनुग्रह, देवाचा अभिषेक, देवाची कृपा, देवाची दया ह्या सगळ्या भिन्न भिन्न गोष्टी आहेत. आशीर्वाद म्हणजे जेव्हा परमेश्वर म्हणतो की मी तुझी शेतीवाडी आशीर्वादित करेल. ज्या वर्षी परमेश्वर समजा या 2024 सालाच्या सुरुवातीला देवाने तुम्हाला अभिवचन दिलं की तुझी शेती मी आशीर्वादित करणार आहे, मग त्या आशीर्वादानंतर 2023 पर्यंत जे उत्पन्न आलं होतं त्याच्यापेक्षा मोठं उत्पन्न 2024 मध्ये तुम्ही घ्याल. याला म्हणतात आशीर्वाद. ज्या गोष्टींमुळे, ज्या देवाच्या कृपेमुळे, ज्या आशीर्वादामुळे माणसाची भरभराट होते तो देवाचा आशीर्वाद आहे. अभिषेक वेगळा आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं म्हणजे शक्ती, ताकद. अचानक ज्यावेळेस देवाचा अभिषेक तुमच्या जीवनावरती येतो, ज्या गोष्टी दुर्घट आहेत, कठीण आहेत, त्या तात्काळ व्हायला सुरुवात होते. देवाचा अभिषेक बायबलमध्ये अनेक ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस परमेश्वर एखाद्याला अभिषेक देतो तर हे गरजेचं नाही की तो अभिषेक नेहमी टिकून राहील. माणसाच्या चुकीमुळे तो अभिषेक त्याच्या जीवनातून निघून जाऊ शकतो. याचे मी कैक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. तर तो अभिषेक जो देवाने दिलाय तो आमच्या जीवनात आम्ही टिकवून धरावा. त्या अभिषेकात, त्या सामर्थ्यात आम्ही टिकून राहावं ही देवाची इच्छा आहे. पण त्याचबरोबर ती आमची पण इच्छा असायला पाहिजे आणि तो अभिषेक आम्हाला टिकून धरणं गरजेचं आहे. काही लोक एक काळ असतो की जीवनात खूप पुढे जात असतात आणि अचानक त्यांचा डाऊनफॉल होतो. लोक बघतात की अरे यार ह्याची सेवा पहिली खूप पॉवरफुल होती पण आता धार नाही राहिली पहिल्यासारखी, आता त्याच्या बोलण्यात तेवढा पॉवर नाही राहिला. मी एक व्यक्ती बघितला ज्याने माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, रिनल्ड मॉन्की. तरुणपणाच्या दिवसात जे सामर्थ्य होतं मरेपर्यंत त्या माणसाच्या मुखातून, जीवनातून तेच सामर्थ्य दिसत होतं. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. आणि मग कधी कधी दुःख वाटतं की जे सुरुवातीच्या काळात वेगळे होते, मध्यंतरी गडबडले, परत उभे राहिले, परत पडले, परत उठले, अभिषेक टिकवता आला नाही. पण धन्य आहेत ते लोक जो आपल्यावरचा अभिषेक ओळखतात आणि त्या अभिषेकात टिकून राहतात. त्यासाठी किंमत मोजावी लागते. सगळ्यांना लाईफमध्ये वेगवेगळे चान्सेस येतात, उन्नत होण्याचे पण आणि पडण्याचे पण. मी काय म्हणतो ऐका, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला संधी येते की तुम्ही पुढं जावं किंवा तुम्ही खाली पडावं. आणि काही लोक असं डिसाईड करतात पडलो तर पडलो पण एवढं करूनच घेऊ. ते पाप असेल, वाईट गोष्ट असेल आणि मग काय होतं की त्या व्यक्तीला असं वाटतं की सगळं नीट आहे, देवाने मला माफ केलं. पण देवाचा अभिषेक माणसाला सोडून जातो आणि मग त्यासाठी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फार दुःखद असे दिवस सुरू येतात. तो आरडाओरडा करतो पण काहीच घडत नाही. त्याचे हातपाय आपटतो पण त्याला काहीच उत्तर मिळत नाही. का? कारण की ज्या दिवशी परमेश्वराने अभिषेक दिला होता तो त्याने गमतीनं घेतला होता. एका नगरसेवकाला मी 20 मिनिटं माझा वेळ देऊन, म्हणजे लिटरली तो भेटत नव्हता. तो मॉर्निंग वॉकला जिथं जातो, सकाळी उठून
डोळे चोळत मी त्याच्या पुढे जाऊन उभा राहिलो. 20 मिनिटं त्याला काउन्सिलिंग केली. दादा असं नको रे करू, प्रभूची इच्छा आहे, असं कर तसं कर. आणि त्यांनी असं लाईटली घेतलं मला. त्याला वाटलं आहे कोणतरी असा तसाच माणूस, कोणतरी आलाय वाटलं म्हणून मला बोलतंय. ओके 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 मी करेल. आणि त्यांनी थट्टा उडून असा निघून गेला. घरी ज्या वेळेस पोहोचला ना, पोलिसाची व्हॅन त्याला अटक करायला होती. कितीतरी दिवस जेलमध्ये सडत होता. तुम्ही ऐकताय चर्च, ज्यावेळेस तुम्ही तो अभिषेक येतो ना, त्याची टिंगल टवाळी करता किंवा त्याच्याबद्दल तुम्ही सिरियसनेस मानत नाही, परमेश्वर पण दाखवून देतो की तो किती भयंकर देव आहे. ऐकताय चर्च? आमेन, हालेलुया. मग ज्यावेळेस तो अभिषेक आम्हाला प्राप्त होतो, तो आम्ही टिकून धरला पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला अभिषेक प्राप्त होतो, तर देवाने ती आत्मिक गोष्ट आमच्यात पेरलेली आहे. असं नाही की परमेश्वर फक्त आत्मिकच आशीर्वाद देतो. आणि ह्या द्वंद्वामध्ये बरेच बायबल शिकवणारे लोक किंवा विश्वासणारे अडकलेले आहेत की हे प्रॉस्पेरिटी गॉस्पल सांगतात आणि नाही ह्यांचं लक्ष फक्त आत्मिक गोष्टी. असं समजू नका. देव तुम्हाला दैहिक रीतीनं पण आशीर्वादित करायला तयार आहे ना, आत्मिक रीतीनं पण आशीर्वादित करायला तयार आहे. असं नसतं ना, तर त्या मागी लोकांनी येशूसाठी सोनं नाणं आणलं नसतं. ऐकताय चर्च? येशूच्या माता पित्यांना तो आशीर्वाद प्राप्त झाला, ते तर जगिक ऐश्वर्य आहे. ते सोनं वगैरे त्यांनी काय आणलं होतं ना, त्या सगळ्या गोष्टी जगिक गोष्टी आहेत. वास्तविक पाहता आध्यात्मिक जीवनाला सोन्या चांदीची गरज नाहीये. ऐकताय का? पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यात राहता, त्यावेळेस तुम्ही या दोन्ही गोष्टींच्या बाहेर या आणि प्रभूला विचारा, तुला काय द्यायचंय ते मला दे, मी घ्यायला तयार आहे. आमेन, हालेलुया. मग ते जगिक आशीर्वाद पण मिळतील आणि स्वर्गीय आशीर्वाद पण मिळतील. जगिक आशीर्वाद मिळण्यासाठी सहज सोप्या गोष्टी आहे. पेरा म्हणजे उगवणार. पैसे पेरले तर पैसे उगवतील. ऐकताय तुम्ही चर्च? तुमचे कष्ट तुम्ही देवाच्या राज्यासाठी दिले, परमेश्वर ते पाहतो. तुमचा वेळ देवासाठी दिला. नाही तर काही लोक फक्त पैसे देऊन बाजूला होतात, मला वेळ नाही, माझं अंतकरण मी प्रभूला द्यायला तयार नाही. काही लिमिटेड गोष्टी नाही, मी फक्त गाणंच गाईल आणि मग तिथून बाहेर येणार. काय खरंच आराधक देवाच्या जवळ आहेत? जुन्या करारामध्ये ना आराधना अशी नव्हती. आज आराधना अशी आहे, इकडे गिटार घेऊन उभं राहायचं, कीबोर्ड घेऊन उभं राहायचं, ड्रम सेट घेऊन उभं राहायचं आणि लोकांकडे बघायचं आणि मी गाणं गातोय तुम्ही ऐका. आणि मग लोक पण काय आवाज आहे ब्रदरचा, काय आवाज. सगळ्यांचा फोकस आवाजावर आणि त्या गाण्यावरती. पण जुन्या करारात अशी आराधना नव्हती. जुन्या करारात सगळे लोक देवाकडे हात करून उभे राहायचे. माझी पाठ आराधकाची तुम्हाला दिसली पाहिजे, माझा मुख तुम्हाला दिसता कामा नये. जर मुख दिसलंच तर देवाचं तुम्हाला दिसलं पाहिजे. हालेलुया. ही खरी आराधना जुन्या करारात होती. का अशा आराधक पाहायला मिळतात? परफॉर्मन्स. टोचलं तर मी नाही बोलणार तर कोण बोलणार? संदेश लोकांना खुश करण्यासाठी, प्रभू तुम्हाला आशीर्वादित कर. अरे तो पापात मरायला लागलाय, त्याला हात देऊन बाहेर काढ. त्याला सांग आज रात्री तू मरशील जर तू पाप सोडलं नाहीस. त्याला सांग येशू किती पवित्र देव आहे. सत्य बोलायलाच लोक घाबरतायत, खरं सांगायलाच लोक घाबरतायत. आणि गुलू बोलल्यामुळे लोकांना एवढा काय संदेश आहे डॉक्टरांचा, वा 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 वा. असा संदेश कोणाचाच नाही. काठी निघल त्या दिवशी कळेल. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आम्ही दैहिक गोष्टी पेरतो, आम्हाला दैहिक गोष्टी प्राप्त होतात. आध्यात्मिक गोष्टीसाठी तुम्हाला आत्मिक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं लागेल, तेव्हा तो अभिषेक प्राप्त होईल. ज्यावेळेस हा अभिषेक निर्गम 29 आणि 7 मध्ये, त्याचे खूप प्रकार आहेत पण मी आता जनरली बोलतोय. अभिषेकाचे प्रकार शिकवणं सोपं नाही 1 तासात, परंतु त्याविषयी, त्या अभिषेकाने मिळणारे काय फायदे त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. वाचूया आपण निर्गम 29 आणि त्यातलं 7वं वचन. नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर. कसले तेल? अभिषेकाचे तेल. ऍक्च्युली आता जे आपण तेल आणतो अभिषेक करायला वगैरे, बायबलमध्ये ते तेल लिहिलेलं नाही. स्पेशल प्रिपरेशन होतं त्या तेलाचं, त्याचे बनवण्याची पण एक वेगळी निराळी पद्धत होती. तसं ते अभिषेकाचं वेगळं तेल तयार करून त्या तेलाने अभिषेक केला जायचा. परंतु आता जुन्या करारात असं होतं की तेल पण स्पेशल, अभिषेक पण स्पेशल असं मानलं जायचं. पण नवीन करारात तेल कुठलंही असो पण अभिषेक स्पेशल आहे.
हालेलुया. फरक आहे. त्याच्यामुळं आम्ही कृतीच्या मागं नाही, म्हणजे जे गोष्टी बनवणं तयार करणं ह्याच्याकडे आमचं लक्ष नाहीये जास्त. याजकाचे वस्त्र किंवा ते सगळ्या विधी सगळ्या कार्यक्रम जे ठरवलेले आहेत त्याच्याकडे आमचं एवढं लक्ष नाही. आमचं लक्ष आहे आत्मिक गोष्टींकडं. आणि म्हणून तो अभिषेक महत्वाचा आहे. तो प्राप्त कसा करता येईल? अहरोनाच्या मस्तकावर जसं तेल ओतलं, अहरोनाला अभिषेक प्राप्त झाला. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं, त्याला बिना अभिषेकाचं पाठवलं नव्हतं. बिना अभिषेकाची तुम्ही सेवा करू शकत नाही. फार महत्वाचं आहे. बिना अभिषेकाची सेवा करू शकत नाही. वाचूया आपण लूक याचा 4 अध्याय 16 ते 21 वचनं. लूक चॅप्टर 4 16 to 21. मग ज्या नाझरेतात तो लहानसा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शाब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला, म्हणजे बायबल वाचायला उभा राहिला. तेव्हा यशाया संदेष्टाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढिले त्यात असे लिहिले आहे. आता येशू ख्रिस्त मंदिरात लोकांसमोर सभास्थानात बायबल वाचतो आणि काय ते ऐका. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. आमेन. हालेलुया. खूप गोष्टी येशूने पूर्ण केल्या आणि सगळं ज्यावेळेस पूर्ण झालं त्यावेळेस क्रूसावर पण तो म्हटला 6व्या शब्दात पूर्ण झाले. आणि हा शास्त्र भाग ते लोक ऐकत असताना, येशू वाचत असताना पूर्ण झाला. कारण की ही भविष्यवाणी यशाया संदेष्टाच्या द्वारे जी दिली होती ती येशूबद्दल होती. आणि ती भविष्यवाणी ही आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. आमेन. त्याने मला अभिषेक केला आहे. हा अभिषेक घेऊन येशू ख्रिस्त जगामध्ये आलेला आहे दिना सुवार्ता सांगण्यासाठी. कुणाला परमेश्वर उगाचच आशीर्वाद देत नाही. लक्ष देऊन ऐका. उगाचच तुम्हाला वाटलं माझ्याकडं गाडी असावी म्हणून देऊन टाकली, काही कारण नाही. तुम्हाला वाटलं की माझ्याकडे ही गोष्ट असावी, ती गोष्ट असावी. उगाचच परमेश्वर कोणाला काहीच देत नाही. जर त्याचा उद्देश असेल तर ती गोष्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्या योग्यतेचे आहात की नाही हे पण परमेश्वर पाहत नाही. तुम्ही त्या योग्यतेचे आहात की नाही हे पण परमेश्वर पाहत नाही. फक्त त्याच्या योजनेत जर तुम्ही असाल, त्याच्या प्लॅन मध्ये जर तुम्ही चालत असाल तर परमेश्वर तुम्हाला ती गोष्ट, त्या सगळे आशीर्वाद तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. येशू ख्रिस्ताला जो अभिषेक परमेश्वराने देऊन जगात पाठवलं होतं, त्या अभिषेकाच्या द्वारे परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे की दिना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. आजकालचे जे अभिषेक आहेत ते कशासाठी आहेत? आज खरंच अभिषेक घेऊन देवाचंच काम केलं जातंय का? की आज अभिषेकाचा उपयोग कुठल्या चुकीच्या गोष्टींसाठी केला जातोय? देवाने जी कृपादानं दिली आहेत त्या कृपादानांचा वापर मंडळीच्या वाढीसाठी केला जातोय का? खरंच ते देवाची कृपादानं घेऊन लोक देवाचं वचन घेऊन लोकांपर्यंत जात आहेत का? की दिखाव्यासाठी ही अभिवचनं वापरली जात आहेत? देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस येशूचा अभिषेक करून त्याला जगात पाठवलं, ज्या कारणासाठी त्याला पाठवलं, त्या प्रत्येक गोष्टी येशूने पूर्ण केल्या. दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला, त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. त्याच्यावरती तो अभिषेक होता. बरं, ज्यावेळेस माणसावरती अभिषेक येतो, अहरोनाकडे होता. आमेन. दाविदाला पण अभिषेक केला होता. शाऊलाला पण अभिषेक. खूप लोकांना बायबलमध्ये अभिषेक करण्यात आला होता.
खूप लोकांना बायबलमध्ये देवाच्या दासांनी त्यांच्यावरती तेल ओतून, त्यांच्यावर प्रार्थना करून, त्यांच्यासाठी अभिषेकाची प्रार्थना केली आणि त्यांना तो अनॉइंटिंग मिळाला होता, तो अभिषेक प्राप्त झाला. येशू ख्रिस्ताला पण अभिषेक प्राप्त झालेला होता. त्या अभिषेकाच्या द्वारे येशू ख्रिस्त महान काम करत होता. मग ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला तो देवाचा अभिषेक प्राप्त होतो, त्यावेळेस तो व्यक्ती साधारण व्यक्ती राहत नाही. किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया. अभिषेक असण्याच्या आधीचा माणूस निराळा असतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे सगळे देवाच्या आशीर्वादाचे पॅकेज आहेत, ते आम्ही घेतले पाहिजेत. ख्रिस्ती लोकांना फक्त एवढं वाटतं की माझ्या पापांची क्षमा झाली, क्षमा झाल्याच्या नंतर मग मी प्रभूमध्ये आलो, टिकलो, आता चर्चला येतो, पाण्याने बुडून बाप्तिस्मा घेतला, स्वर्ग राज्यात नाव लिहिलं, आता मला काहीच करायची गरज नाही. आता जे काही करील ते परमेश्वर करील, कारण बायबलमध्ये लिहिलं जे काही त्याच्या दासाला लागेल तो परमेश्वर त्याला झोपेतही देतो. मग तो झोपा काढायला सुरुवात करतो. आणि एवढंच नाही, घरी नाही, चर्चमध्ये पण झोपा काढायला सुरुवात करतो. आणि इतका विश्रांतीचा वार त्याच्यासाठी सुखाचा होतो. रविवारी खास झोपायला लोक चर्चमध्ये जातात. अनेक वेळा लोकांना हे वाटतं की प्रभूच्या सानिध्यात किती विश्रांती आहे, आणि मग ती शांती, ती विश्रांती, त्या सगळ्या गोष्टीत माणूस गुरफटून जातो आणि हे सगळे जे आशीर्वाद आहेत ते माणूस विसरून जातो. देवाच्या प्रिय लोकांनो, मी तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका. स्वर्ग एक अशी जागा आहे जिथं परमेश्वर आहे. स्वर्ग एक अशी जागा आहे जिथं परमेश्वर आहे. मग जर इथंच तुम्हाला परमेश्वराचा अनुभव आला तर इथंच स्वर्गातले अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होईल. हालेलुया. स्वर्गात देव आहे, तोच देव जर इथं तुमच्या बरोबर असला तर ते अनुभव इथं यायला सुरुवात होईल. तिथं दिव्य दूत आहेत, मग इथं नाहीत का? काटेरी जमिनीवरून चालताना पण, काटेरी रस्त्यावरून चालताना पण जर येशू तुमच्या बरोबर असेल तर स्वर्गाचा अनुभव येईल आणि तुम्हाला वाटेल की मी सोन्याच्या रस्त्यावर चाललोय, कारण त्याने तुम्हाला उचलून घेतलेलं आहे, त्याने तुम्हाला त्याच्या जवळ घेतलेलं आहे, उचलून घेतलंय. तुमच्या पायाला धोंड्याची ठेच तो लागू देणार नाही. अभिषेक आल्यानंतर माणसाचं जीवन बदलतं. पटकन काही गोष्टी सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट यशाया 10 आणि 27. अभिषेक आला. And it shall come to pass in that day that his burden shall be taken away from off your shoulders and his yoke from off your neck, and the yoke shall be destroyed because of the anointing. मुद्दाम इंग्लिश मध्ये आधी वाचलं. ते योग, ते जू तुटणार आहे, हे खरं भाषांतर, हे सुंदर लिहिलं आहे की ते जू तुटणार आहे. कशामुळे? अभिषेकामुळे. मराठीत पण वाचूया. त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. आमेन. हालेलुया. अभिषेकामुळे तुमच्या जीवनावरचे बंधन तुटून जातील. अभिषेकामुळे सैतानाचं जू तुमच्या जीवनावर असलेलं मोडून टाकण्यात येईल. प्रभूची स्तुती असो. जेव्हा अभिषेक येतो बंधनं तुटतात. आमेन. एकदा ना काय झालं, येशू ख्रिस्त यरीहोच्या वाटेने चालला होता. शिष्य आहेत बरोबर, आणि गर्दी तर असायचीच. प्रभू आहे तिथं गर्दी आहे. आता ही गर्दी, चिन्ह चमत्कार घडतायत, सगळ्या गोष्टी, आणि खूप गर्दी, एकदम जोरजोर. लोक आनंद करतायत, ओरडतायत, प्रभूला धन्यवाद देतात. शिष्य आहेत बरोबर, प्रभू चाललाय, छान वातावरण आहे. एक जक्कय नावाचा माणूस आहे. लूक 19 मध्ये तुम्ही नंतर वाचा, 1 ते 10 वचनात. आता जक्कयला येशूला पाहायचंय. सिच्युएशन लक्षात घ्या. त्याला इच्छा आहे फक्त येशूला पाहायचंय. म्हणजे कसं, हे मन्नतच्या बाहेर जाणारे असतात ना शहाणे लोक, शाहरुखला एकदा तरी बघेल, किंवा त्या याच्या घराच्या बाहेर, त्या सलमानच्या इकडं, किंवा कुठल्याही सिनेमातल्या हिरोच्या घराच्या बाहेर ते उन्हात उभे आहेत आणि तो आतमध्ये एसीत बसलाय. बाहेर येतो फक्त असा करतो आणि जातो. यांना वाटतं स्वर्ग भेटला, आज मी काय पाहिलं, आज माझ्या डोळ्यांनी. आहा हा. पूर्ण नाही करत, कारण ते जगी काय. हालेलुया. त्यांना एवढा आनंद होतो. त्या जक्कायची पण सेम अशीच इच्छा होती, फक्त येशूला बघायचं. सेलिब्रिटी लोकांना बघायला आवडतं. जे लोक हिट आहेत जगात त्यांना बघायला आवडतं. मोदी साहेबांच्या सभेला का जातात लोक? बघायचंय मोदी कसे दिसतात. टीव्हीवर दिसले पण तसं नाही, समाधान समक्ष बघण्यात आहे. आणि म्हणून जक्कायची इच्छा येशूला पाहायचं. आता जसा गर्दी आहे, गर्दीत शिरायचा प्रयत्न करतो, पण हाईट कमी होती थोडीशी. उंची कमी असल्यामुळे गर्दी पुढं त्याचे काही चाले ना, बायबलमध्ये लिहिलंय. काही ठिकाणी लोकांचं चालत नाही,
काही ठिकाणी काही लोकांचं चालतं, काही ठिकाणी त्यांचं चालत नाही, समजून घ्या. त्याचं जे फील्ड होतं जकातदार म्हणून तिकडं त्याचं चालायचं, पण गर्दी पुढे त्याचं काही चालेना, गर्दी पुढं काही चालेना. आणि मग त्या गर्दीत शिरण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रभूला मी धन्यवाद देतो की ती रक्तस्रावी किती आशीर्वादित आहे. तिचं पण गर्दी पुढं चालत नव्हतं, पण ती गर्दीमध्ये शिरली. प्रभूची स्तुती असो. हा जकातदार आहे, पण गर्दी पुढं काही चालेना. आता रिटर्न घरी जायच्या बेतात असेल कदाचित, पण त्याला एक युक्ती सुचली की आपण एक काम करू, बाजूला एक उंबराचं झाड आहे, त्याच्यावरती चढूया आणि वरती जाऊन बसूया. सगळे स्टॉलमध्ये बघतात, मी बाल्कनीत जाऊन बघतो. हालेलुया. मी उंचावरून बघेल, जरा वेगळ्या अँगलनी बघेल आणि मला नीट येशू बघायला मिळेल. चढला झाडावरती, झाडावरती जाऊन बसला. आता जेव्हा येशू तिथून चाललेला आहे, हे लोक आहेत सगळे, पण येशूकडे लक्ष केंद्रित करतात. येशू त्या झाडाजवळून जाता जाता येशूने त्याच्याकडे पाहिलं. जक्कया त्वरा करून खाली ये. आता याच्यात कुठं एक तरी शब्द दिसतोय का? जक्कया पापी माणसा, किती लोकांना लोबाडलंस, अरे काय तुझं जीवन आहे, कसा जगतोस तू, असा आहेस तसा आहे, काय ऐकायला मिळतंय, वाचायला मिळतंय 19व्या अध्यायात? काहीच नाही. फक्त जक्कया त्वरा करून खाली ये, मला आज तुझ्या घरी उतरावायचे आहे. खलास. वर्शिप संपली, प्रीचिंग संपलं, प्रार्थना संपलं, सगळं झालं 2 वाक्यात. जक्कया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचंय. जक्कया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचंय. जक्कया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचंय. माइंड मध्ये फिट करा, जक्कया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचंय. जक्कय म्हणतो, मेरा नाम कैसे पता चला? हालेलुया. अरे तेरा सिर्फ नाम नहीं, तेरे टकले पे कितने बाल है वो भी मेरे प्रभु को मालूम है. हालेलुया. तेरे सर पर कितने बाल हैं वो भी मैंने प्रभु ने गिने हैं. अरे माझं नाव माहित आहे. क्या बात है, ये तो बड़ा प्रॉफिट है. खाली ये बोलतोय, खाली उतरला. प्रभू चला 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 चला, प्रभू चला, प्रभू चला. घरी घेऊन गेला. येशूने त्याला काउन्सिलिंग दिली नाही. हे बघ जक्कया, मी तुला बायबल मधून थोडंसं तुला गायडन्स करतो, बस आपण बायबल टीचिंग सेशन घेऊ. पेत्रा काळी 2 घर, थोडा वेळ आराधना स्टार्ट करा, मग मी तुम्हाला टीचिंग देतो. मग जक्कय तुझं परिवर्तन. काहीच नाही. जक्कया खाली ये, मला आज तुझ्या घरी यायचंय. बस याच्यात सगळे संदेश संपले. काय झालं त्या जक्कयाला? ऍक्च्युली ना, ही वास्तविकता आहे. पवित्र माणसाबरोबर पवित्र माणूसच बसू शकतो, पापी नाही बसू शकत. पण येशूची स्टाईल होती, तो पाप्यांमध्ये जाऊन बसायचा. त्या पाप्यांमुळे तो अपवित्र होत नव्हता, पण त्याच्या पवित्रतेमुळे ते पवित्र होत होते. हालेलुया. जक्कयाच्या मनात ही उत्कंठा आली, हा माझा देव माझ्या घरी आलाय, मी काय करू आणि काय नाही. प्रभू तू काय खाणार? तुला बिर्याणी बनवू? तुला काय आवडतो? तुला मासे पाहिजे? तुला चपाती पाहिजे? तुला भाकरी पाहिजे? त्याच्या मनात त्याच्या मनात एक अशी आस्था निर्माण झाली, माझ्या प्रभूसाठी मी काय करू, माझ्या प्रभूसाठी मी काय करू. भोजनाला बसवलंय, प्रभूसाठी मी काय करू, मी प्रभूसाठी काय करू. त्याच्या मनात एक प्रेरणा आली. पवित्र माणूस घरी आलाय, जे मी अपवित्र काम आधी केलंय ते मला आज खोडावं लागेल. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. येशूवरचा अभिषेक बंधन तोडणारा होता. हालेलुया. त्याला बोलायची गरज नाही, जक्कया तू असं कर आणि जक्कया तसं कर, फक्त बस मला तुझ्या घरी यायचंय. वास्तविक पाहता याचा वर आपण अर्थ घेतो, सुपरफिशियल. येशू त्याच्या घरी गेला, जेवला. ऍक्च्युली हे घर आहे. तुझ्या घरात योहान 3:20, जो मला अंतकरणाचं दार उघडून आत प्रवेश देईल त्याच्याबरोबर मी भोजन करणार. ऍक्च्युली जक्कयाच्या अंतकरणात येशूने प्रवेश केला. आणि जेवढा कचरा होता, लोकांना झाडू मारायचा कंटाळा येतो, बोलो येशू मसीह की. पण धन्य आहेत ते लोक जे चर्चमध्ये झाडू मारतात. किती लोक आमेन म्हणतील? प्रभू त्याच्या अंतकरणात गेला आणि सगळा कचरा साफ करून टाकला. फार संदेश द्यायची गरज पडली नाही. देवाच्या प्रिय लोकांना तो अभिषेक आहे. अभिषेक ज्यावेळेस असतो तेव्हा फार शब्द वापरावे लागत नाही, खूप बोलावं लागत नाही. देवाचा अनुग्रह, देवाचा अभिषेक असला की महान गोष्टी घडतात. जक्कयाचं जीवन परिवर्तित झालं. प्रभू, जे मी लोकांचं लोबाडलंय ते मी चौपट परत करतो आहे ना. अर्ध द्रव्य गोरगरिबांना वाटून टाकतो, देऊन टाकतो. मी ज्याचं जे जे घेतलंय देऊन टाकतो. त्याचं जीवन परिवर्तित झालं. आहा, प्रभूला धन्यवाद. प्रभूचं त्या घरात येणं सार्थक झालं.
आज आमच्या घरात येशू आला तर आम्ही काय करतो, प्रभू जरा 1 तास बस, फक्त एवढा तर सिनेमा संपायची वेळ आहे, त्याच्यानंतर आपण दोघं डिस्कस करू पुढं काय करायचं, एवढं संपू दे फक्त. अहो लोक आम्हाला घरी बोलवून बसवतात असं, पाळक साहेब 2 मिनिटं बसा, आता ती सूनबाईला चिडलेली त्याच्यातली. अरे काय त्या सिरियल बघता तुमचे हुंदके चाललेत. इथं देवाचा दास रडून कळकळून तुम्हाला सांगतो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर आलंय. इथं मठ्ठ सारखं आलंय का? अच्छा, बरं बरं बरं. आणि तिकडं थोडं काय त्या सिरियल बघून बघून, बघा ना पाळक साहेब काय झालं तिचं, बघा कशी करते. अरे तुला एवढं टेन्शन. खऱ्या जीवनाविषयी आम्ही एकदम रिअलिस्टिक वागत नाही. प्रभू घरी आलाय आज, प्रभू घरी आलाय आज, अभिषेक घेऊन आलाय. बाप घरी आलाय, अभिषेक घेऊन आलाय. बापाला निराश करू नका, आज तुमचा बाप घरी आलाय. हालेलुया. जसा जक्कयाच्या घरी आला होता तो तुमच्या घरी आलाय. बंधन तोडणार आहे सगळे. अनवॉन्टेड कॉन्टॅक्ट मोबाईल मधून डिलीट होणार आहेत, गेम्स डिलीट होणार आहेत, अनवॉन्टेड लोक लाईफ मधून डिलीट होणार आहेत, आजार विकार डिलीट होणार आहेत. तयार व्हा. अनवॉन्टेड दुसऱ्याचं लुबाडला असेल ते इथून पुढे तुमच्या जीवनातून निघून जाणार आहे. ऐकताय का चर्च? हालेलुया. जी खरी बरकत आहे देवाची ती तुमच्या जीवनात येणार आहे. आमेन. हालेलुया. अभिषेकामुळे जू मोडून जातं. आमेन. सगळ्यात पहिली गोष्ट, अभिषेकामुळे बंधनं तुटतात. म्हणा, प्रभू तुला धन्यवाद, अभिषेकामुळे माझं प्रत्येक बंधन तुटून गेलं आहे, येशूच्या नावात. आमेन. अभिषेकामुळे आणखीन काय होतं पटकन ऐकूया. स्तोत्रसंहिता 45 आणि 7. तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचं वीट आहे. हे कोणाबद्दल आहे? तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचं वीट आहे. कोणाला आहे नीतिमत्वाची आवड आणि दुष्टाईचं वीट? देवाला आहे. पण ज्यावेळेस हा देवाचा गुण तुमच्यात उतरतो तर हे आपल्याबद्दल वचन लिहिलं. ऐका, तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे, म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. आमेन. हालेलुया. कोणता अभिषेक? हर्षदायी तेलाचा. आणि हर्षदायी तेलाचा एकदा अभिषेक झाला, किती वाईट हो, त्या माणसाच्या चेहऱ्यावर 12 कधीच वाजत नाहीत. हालेलुया. त्याचा चेहराच उतरत नाही कशाने. काय नाही, ते टायर पंक्चर झालं होतं, काय नाही, प्रभूने वाचवलं, सगळं ओके झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची स्तुती. असं काय झालं, काय नाही, ते डॉक्टरने वगैरे ते सांगितलं होतं, काय नाही, मी प्रेयर केली, प्रभूने मला आरोग्य दिलं. बोलो येशू मसीह की. प्रत्येक गोष्ट ते लाईटली घेतात. हालेलुया. काय नाही, ते प्रेयरला गेलो होतो, तिथं एक अंकल मरण पावले. काय नाही. अरे तू हसून सांगतोय? नाही, मी प्रेयर केली, उठला तो नंतर. प्रभूने त्यांना उठवलं. प्रभूची स्तुती. तुम्ही प्रत्येक गोष्ट आनंदाने घ्यायला स्टार्ट करता. हालेलुया. अनेक अडचणी येतात, अनेक संकट येतात, आणि त्या अडचणींमध्ये सैतानाची इच्छा आहे की तुम्ही रडत बसावं. कधीच कुणी आजपर्यंत आनंद झाला म्हणून आत्महत्या केली नाही. आनंद झाला म्हणून कधीच कोणी आत्महत्या केली नाही. मी मेरिटमध्ये पहिला आलो, आता मी गळफास घेतो, कधीच नाही. दुःखात, टेन्शनमध्ये लोक जाऊन आत्महत्या करतात. आणि हे एक शस्त्र आहे. यहूदाचं काय झालं? तेच झालं. डिप्रेशन, तणावात राहणं, पूर्ण असे डोळे काळवंटात डिप्रेशन असलेल्या लोकांचे चेहरे एकदम उतरलेले असतात. त्यांना तुम्ही किती हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना हसू येत नाही, कारण ते त्या तणावात असतात, त्या दुःखात असतात. कर्जबाजारीपणा, आजार, रोग, पीडा, काही अडचणी असतील, फॅमिलीतले टेन्शन असेल, कुठं अपमान झाला असेल, कुठं अडचणी आल्या असतील, काही प्रश्न असतील, सुटतच नाहीत कशाने. मग त्या गोष्टींमध्ये सैतान त्या माणसाला डिप्रेस करतो, आणि त्या डिप्रेशनमध्ये माणसाचा आनंद हरवतो. आज आनंदाचं सर्च वॉरंट काढा, त्याला शोधून परत घेऊन या लाईफमध्ये. हालेलुया. आनंद कुठं आहे त्याला शोधा. हालेलुया. तुमचा आनंद कुठं हरवला आहे, त्या आनंदाला तात्काळ शोधा आणि त्याला जीवनात घेऊन या. बोला येशू मसीह की. देवाने तुम्हाला आणि मला हर्षरूपी तेलाचा अभिषेक केला आहे. कुठल्या तेलाचा? हर्षरूपी. शांती भंग होऊ द्यायची नाही. कितीही वाईट परिस्थिती आली,
किती वाईट परिस्थिती, त्या परिस्थितीत जर तुमच्याकडे हा अभिषेक आहे, तुम्ही आनंद कराल. संत पौल मरणाच्या आधी त्याला म्हटलं, तुला काय पाहिजे, तुझी मरणाच्या आधी काही इच्छा आहे? त्यानं म्हटलं, मला लिखाण करायला कागद द्या, काहीतरी द्या, मला लिहायला लेखणी द्या, कागद द्या, काहीतरी द्या लिखाण करायला. शेवटची इच्छा, मरणाच्या आधीची पौलाची शेवटची इच्छा, लिखाणासाठी मला लिखाण काम करायला वस्तू द्या. आणि मग त्याने तिथं बसून जे पत्र लिहिलं ते आज आपण वाचत आहोत. हालेलुया. आणि त्या पत्रात तो लिहितो, जेलमधल्या स्थितीमध्ये, मरणाला आता त्याला काही दिवसात मरायचे हे माहीत असतानाच्या स्थितीत लिहितो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. अफाट जीवन आहे पौलाचं, अफाट. मी बायबल वाचायचो कंटिन्यू ना, हे प्रेषितमध्ये तुम्ही वारंवार वाचा, तुम्हाला कळेल सेवकांचे काय अरिष्ट होते. आज सेवकांचं जीवन बघितलं का असं वाटतं, काय जीवन आहे, वा वा वा, पास्टरकडे गाडी आहे, बंगला आहे, वा वा वा, सगळ्यांना वाटतं मी पण पास्टर बनायला पाहिजे, काय आनंद आहे. पण खरं लाईफ त्याच्या पाठीमागं जे दडलंय ते जगाला नाही दिसत. आमच्या अरिष्ट, आमचे अश्रू, आमचं दुःख हे जगाला, ते समजून घ्यायचा प्रयत्न करा की त्या देवाच्या कार्यात किती कष्ट, किती त्रास आहेत, किती दुःख, किती यातना सहन कराव्या लागतात ते पहा. जर मीच तुम्हाला इथं रडताना दिसलो तर तुम्ही म्हणताल, हाच रडतोय, मी कशाला येऊ इथं, आपलं घरीच बरं आहे. तुम्ही ऐकताय चर्च, हालेलुया. संत पौल दुःखात आहे, यातनेत आहे, तिथून तो लिहितो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. संत पौलाला ज्यावेळेस मी वाचत होतो आधी, मला एवढं रडू यायचं, इतकं रडू यायचं. पण हा माणूस खास होता, एकदम फटके खायचा, परत उठायचा, परत सेवा करायचा. अगब नावाचा एक प्रॉफिट होता, तिथं पौलाचा बेल्ट होता, बेल्ट कमरेला बांधायचा, बेल्ट पडलेला होता, उचलला. प्रोफेसी, ज्या मनुष्याचा हा बेल्ट आहे, हा कमरबंद ज्या माणसाचा आहे, त्याला आता फटके पडणार, त्याला अटक होणार आहे. पौलाचं उत्तर ऐकलं तुम्ही? काय म्हटलं तो? पडू दे, मी तरी तिथंच जाणार. तुम्ही ऐकताय काय स्वभाव आहे हा? देव तुला सांगतोय सुवार्तेमुळे तू तिथं गेलास तर तुला अटक होणार आहे, पण तरी पण पौल तिथंच जायचा आणि तिथं जाऊन सुवार्ता करायचा. जेव्हा त्याच्या कामाची तुम्हाला ओढ लागते ना, त्या फटक्यांची, त्या अटक होण्याची आणि त्या तणावाची तुम्हाला भीती वाटत नाही. तुमची आस लागली की मला माझ्या देवाचं काम करायचंय, कुठल्याही परिस्थितीत मला माझ्या प्रभूला उंचवायचंय. आणि तो पौल 5 वेळा हंटरनी मारलं. प्रभू येशूला एकदा मारले ना 39 फटके, पौलाला 5 वेळा मारले. लक्षात ठेवा, किती वेळा? 5 वेळा हंटरचा मार, तरी उठायचा, परत सेवा करायचा. एकदा असे दगड मारले त्याला, धोंड मार करून 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 खलास, लोक निघून गेले. परत देवाचं सामर्थ्य आलं, पौल परत उठला आणि परत सेवेला लागला. हालेलुया. अशा काही घटना, जहाज फुटतायत, बंदीगृह, विरोध, संकट, पण एक मात्र झालं, या सगळ्या संकटामध्ये तो स्वतः एवढा कायद्यात पारंगत झाला. नंतरचे दिवस असे होते की पौलाला कुणी पण जेलमध्ये, म्हणजे खटल्यासाठी कुणी पण न्यायाधीशा पुढे उभं केलं तर स्वतःचा खटला पौल स्वतःच लढायचा. त्याला एवढं कायद्याचं ज्ञान होतं. तो लगेच सांगायचं, ह्या कलमात असं आहे, त्या कलमात तसं आहे, आता मी चाललो घरी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पौल तिथून बरोबर निष्ठून जायचं. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेवटी जेलमध्ये का गेला पौल? एकच कारण होतं, रोममध्ये पैसे देऊन काही लोकांना दंगे करायला लावले आणि त्या लिस्टमध्ये पौलाचं नाव टाकलं त्यांनी. जाणून बुजून त्याच्यासाठी ते दंगे केले, तोडफोड केली, जाळपोळ केली आणि ह्याचा सूत्रधार पौल आहे असं लिहिलं. पौल असं करू शकत नाही. जो माफ करणारा होता, जो प्रेम करणारा होता, तो असं कसं करेल? आणि तो खोटा खटला त्याच्यावर भरून त्याला, पौलाला जेलमध्ये टाकलं. आता तो मरायला टेकला, लास्ट मोमेंट आहे, आता त्याचा शिरच्छेद होणार आहे, गळा कापणार त्याचा, ह्या स्थितीत आहे. त्याला माहिती आहे आता मारायचं आहे, पण तिथं पण लिहितो तो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हालेलुया. प्रभूमध्ये आनंद, तो हर्षरूपी तेलाचा अभिषेक आहे पौलाकडं. आज आमची थोड्या थोड्या गोष्टींनी शांतीभंग होते. काय बाई, नळाचं पाणीच गेलं, शांतीभंग दिवसभर. छोट्या छोट्या गोष्टींनी शांतीभंग होते. पार्किंगला जागाच नाही मिळाली माझ्या बाईकला, वाकडी लावली तिकडं, शांतीभंग. घरात भांडणं, सगळीकडं शांतीभंग झाली. काय माहित 20 रुपयाची नोट कुठं गेली? त्या 20 रुपयासाठी मरायला तयार व्हायला.
20 रुपयाची नोट सापडत नाही म्हणून, अरे मागच्या खिशात ठेवली आहे, काढ, शोध, आहे तुझ्याकडंच आहे. पण त्याच्यासाठी लगेच आमची शांती भंग होते. आज देवाला मागायचं, देवा मला काही नको, तो हर्षरूपी तेलाचा अभिषेक मला कर. प्रभूसाठी मला नेहमी हसत राहायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संकट आले, खूप दुखतंय, पावलाच्या पोटात काटा होता, खूप दुखतंय प्रभू, खूप दुखतंय प्रभू, तुला धन्यवाद, खूप दुखतंय, खूप त्रास होतो. त्याच्यात तो हसून आनंद करतोय आणि मंडळांना उत्साही करतोय. हे जीवन देवाकडे मागा. रडगाणं गाणारे लोक खूप भेटतील, पण दुःखात हसणारे खूप कमी आहेत. हर्षरूपी तेलाने त्याने आम्हाला अभिषेक केलाय. अभिषेक बंधनं तोडणार, अभिषेक हर्षरूपी तेल आम्हाला देणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, 1 योहान 2 अध्याय 27 वचन. 1 जॉन चॅप्टर 2 वर्स 27. 1 योहान 2:27. तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो. ज्याच्याकडून अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो. तेव्हा तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. तुम्हाला शिकवण्याची गरज, किती पॉवरफुल वचन आहे. तुम्हाला असं कर, तसं कर, हे का करतो, ते का करतो, हे शिकवायची गरज नाही. का? त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हाला सर्व गोष्टींविषयी शिकवतो. त्याप्रमाणे व त्याने तुम्हाला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. आमेन. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्याला अभिषेक मिळालाय त्याला जगाकडून काही शिकण्याची गरज नाही. अभिषेक त्याला सगळं शिकवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखाद्याने जर गाडी घेतली तर तो म्हणतो मला चालवता येत नाही, आधी क्लास लावावा लागेल, आधी मला शिकावं लागेल. एखादा मुलगा डॉक्टरकीला टाकायचं, तुम्ही डायरेक्ट त्याला हॉस्पिटल बांधून देता का पहिले शिक्षण करावं लागतं? एखाद्याला कोर्टामध्ये केस लढायची, पहिल्या दिवशी तो कोर्टाची केस लढतो आणि मग नंतर जाऊन शिक्षण करतो. बरोबर? बोला बोला. आधी शिक्षण करायचं, नंतर त्या शिक्षणाप्रमाणे पुढे जायचं. फौजी बनायचे, ट्रेनिंग घे आणि नंतर मग फौजमध्ये भरती हो. नाही तर आला त्याच दिवशी जर बॉर्डरवर गेला, आपल्याला मारतोय का त्यांना मारतोय कळणार नाही, आहे ना. गोळ्या इकडे चालवायच्या का तिकडे चालवायच्या, बटन कुठं मारल्यानंतर गोळ्या पुढे जातील माहीत पाहिजे ना. नाही तर गोळ्या रिटर्न आले तर मग आपलेच वांदे होतील. माहीत पाहिजे. आधी ट्रेनिंग, आधी शिकावं लागतं. पण देवाच्या राज्यात देवाचं गणित वेगळं आहे. देवाचं गणित वेगळं आहे. अभिषेक दिला की तो अभिषेक तुम्हाला शिकवतो. हालेलुया. ज्याही गोष्टी पाहिजेत, जो अभिषिक्त आहे त्याला माहित आहे. कालपर्यंत एखादा व्यक्ती समजा स्मोकिंग करत असेल, आज पवित्र आत्मा मिळाला, अभिषेक मिळाला, तो इथून जाईल. त्याला मी सांगितलं नाही अजून, ब्रदर स्मोकिंग करायची नाही, देवाला आवडत. पण जो ज्या वेळेस तिथं टपरीवर जाईल त्याला माहीतच नाही स्मोकिंग करणं योग्य आहे की अयोग्य, माहीतच नाही, त्याला कोणी शिकवलंच नाही, पण त्याला अभिषेक मिळालाय. पण ज्यावेळेस तो तिथं टपरीवर जायला, आतून त्याला आवाज येईल, हे चुकीचं आहे, हे करू नको, हे शरीरासाठी घातक आहे. तो माणूस तिथून परत माघारी येईल. तो अभिषेक तुम्हाला शिकवतो. प्रत्येक गोष्ट पवित्र आत्म्याला माहीत आहे. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? प्रत्येक गोष्ट माहीत आहे. तुमचं प्रोफेशन असो, तुमचा बिझनेस असो, तुमचं काम असो, कुठलीही गोष्ट असो, तुम्हाला तो ज्ञान देणारा आणि सर्व काही शिकवणारा देव आहे. आमेन. जे तुम्हाला येतं ते चांगल्या रीतीनं करा, जे तुम्हाला येत नाही तो अभिषेक तुम्हाला शिकवेल. हालेलुया. अभिषेक परमेश्वराने दिलेला आहे, तो अभिषेक आम्हाला सगळं शिकवणार. पहिली गोष्ट, अभिषेक बंधनं तोडतो. दुसरी गोष्ट, अभिषेक आम्हाला हर्षरूपी तेल देतो. तिसरी गोष्ट आम्ही शिकलो की अभिषेकाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला सगळं काही शिकवतो. चौथी महत्वाची गोष्ट, याकोब 5:14. तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. आमेन. त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी, पण त्याआधी त्याला तेल लावावे. आता इंग्लिशमध्ये पण काय लिहिलंय ऐका. इज एनी सिक अमंग यू, लेट हिम कॉल फॉर द एल्डर्स ऑफ द चर्च अँड लेट देम प्रे ओव्हर हिम
anointing him with oil in the name of the Lord. आमेन. त्यांना अभिषेक करा तेलाने. चौथी महत्वाची गोष्ट, अभिषेक आला की आजार जातात. आमेन. अभिषेक आला की आजार जातात, रोग आजार पीडा आमच्या जीवनातून नष्ट होतात. प्रभूची स्तुती. आता पहिली गोष्ट, आज रात्री तुम्हाला तो अभिषेक मिळाला, तुमचे आजार दूर होतील. पण तो अभिषेक घेऊन जर तुम्ही कोणाच्या घरात गेलात, त्यांचे पण आजार दूर होतील. हालेलुया. हीच खासियत आहे देवाच्या कृपेची. तो असं फक्त देत नाही, हे तुला घे आणि शांत बस, नाही, हे घे आणि सगळ्यांना वाट. तुमचा प्याला ओव्हरफ्लो होणार. जे देवाने तुम्हाला दिलंय ते तुमच्यातून ओसंडून वाहणार. तुम्ही जाल तिथं लोक रोगातून मुक्त होतील. आमेन. हा अभिषेक आमच्या जीवनावरती असेल तर आमच्या जीवनातून प्रत्येक आजार निघून जाईल. हे अभिषेकाचं तेल आहे, ही देवाची कृपा आहे आणि तो विशेष अनॉइंटिंग आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. बरेच आजार जगामध्ये आहेत. अनेक आजारांची डॉक्टरांकडे उत्तरं नाहीत, औषधं नाही आहेत. अनेकदा आम्ही त्या आजारांशी झगडत असताना किंवा त्या आजारांमध्ये असताना एक क्षण असा येतो की आम्हाला खरंच देवाकडून आरोग्याची गरज आहे. मग आम्ही जर त्या अभिषेकात असू, दैवी अभिषेकामध्ये, भले रिपोर्ट काही पण असतील, परंतु ते बदलण्याची ताकद त्या अभिषेकामध्ये. कारण देवाचा अभिषेक बंधनं तोडतो, तो आम्हाला आनंदी करणार आहे, तो अभिषेक सगळ्या अडखळणं दूर करणार आहे, तो अभिषेक आम्हाला बरं करणार आहे. आणि म्हणून आज तो अभिषेक जे आपण वाचलं, दिना सुवार्ता सांगावी, जाचलेल्यांना मुक्त करावे, कैद्यांना सोडवावं, हा जो अभिषेक येशूच्या जीवनावरती आहे. येशू एवढे चिन्ह चमत्कार का करू शकला? अभिषेक. आमेन. देवाचा अनॉइंटिंग त्याच्यावरती होता. आणि म्हणून आज हा अभिषेक आम्ही देवाकडे मागितला पाहिजे. आज जगात सुवार्ता सांगण्यासाठी परमेश्वराने दिलेली हत्यार आहेत तुम्हाला. आमेन. हालेलुया. एखादा धनवान असेल, तो म्हणतो माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मला तुझ्या येशूची गरज नाही. एखादा माणूस असतो शिक्षणात खूप निपुण आहे, तो म्हणतो मला गरज नाही. एखादा उच्च मोठ्या पोस्टला आहे, तो म्हणतो मला तुमच्या येशूची गरज नाही. पण ज्या वेळेस तुम्ही त्यांना भेटता, या अभिषेकाचा तुम्ही वापर करता, त्यांच्या जीवनात त्यांना कळतं की मी एवढा श्रीमंत असून माझा काहीच उपयोग नाही, येशू जिवंत देव आहे, त्याला येशूचा स्वीकार करावा लागतो. तुमच्यावर असलेल्या अभिषेकाचा देवाच्या सुवार्तेसाठी, देवाच्या कार्यासाठी वापर करा. आजारी दिसला, आमचे लोक आम्ही पाहिलेत खूप वेळा, त्यांच्यावर अभिषेक आहे हिलिंगचा, पण आजारी दिसला की लगेच म्हणतात सिट्रिजिन नाही घेतली होय, एक पॅरासिटामॉल घेऊन टाकायची. हालेलुया. का बरं काय नाही घेतलं? एखादा काढा घे, एखादा हे घे, एखादं ते घे, पण प्रार्थना कर, हे मुखातून लवकर निघत नाही. अनेक सल्ले दिले जातात आणि आजारात तर सगळे डॉक्टर बनतात. हालेलुया. मध्यंतरी मला 2 महिने खोकला जातच नव्हता, 2-3 महिने. आता मी डॉक्टर आहे, मी खूप मेडिसिन्स घेतले, प्रार्थना केले, पण खोकला जातच नव्हता. कारण वातावरण पण, आणि एक दिवस सुट्टी नाही, कंटिन्यू रोज प्रीचिंग, आणि ह्या आवाजाचा वापर कंटिन्यू होत होता आणि त्रास जातच नव्हता. त्या काळात मला कमीत कमी 100-200 तरी मला उपचार मिळाले असेल. मी सगळं केलं, कोणालाच नाराज केलं नाही. पण आज एक गोष्टीची गरज आहे की आम्ही सल्ले देण्यापेक्षा आम्ही प्रार्थना योद्धे बनावं. हालेलुया. आम्ही इतरांसाठी प्रार्थना करावं, त्यांच्या आजारात, त्यांच्या दुःखात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आज हा अभिषेक आमच्या जीवनातले आजार विकार दूर करेल. हालेलुया. आम्हाला ते लोक नाही बनायचं आहे की जे लोक फक्त हिलिंगसाठी येशूकडे येतात, आरोग्य मिळतं परत घरी जातात, परत आजारी पडतात, परत चर्चला येतात, परत आरोग्य मिळतं परत घरी जातात. आम्हाला ते लोक बनायचं आहे जे येशूच्या अभिषेकात राहतात आणि आजारी पडत नाहीत. जे अभिषिक्त आहेत ते लोकांकडे जाऊन त्यांना बंधनातून मुक्त करतात. असं एक अभिषेकाचं जीवन आम्हाला पाहिजे. 5वी आणि शेवटची गोष्ट, 2 कोरिंथ 1 अध्याय 21 आणि 22 वचन. जो आम्हाला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे, तो देव आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला. आमेन. पवित्र आत्मा ज्या वेळेस येशू ख्रिस्तावरती उतरला, यार्देनेच येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर
ज्यावेळेस पवित्र आत्मा कबुतरासारखा येशूवरती आला, बायबल सांगतो तो त्याच्यावर स्थिर होताना योहानाने पाहिला. आमेन. त्या जलाशयावरती देवाचा आत्मा तळपत होता, स्थिरतेने त्याचा प्रकाश प्रकट करत होता. ज्यावेळेस माणसावरती नवीन करारात पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा आला, तो आत्मा यासाठी आला की पेत्र थोडा वेळ पाण्यावरती चालतो, मध्येच पाण्यात बुडतो, परत प्रभू बाहेर काढतो, हे अस्थिरतेचं जीवन निघून जावं आणि देवाच्या लोकांना स्थिर जीवन मिळावं. बायबल सांगतं जेव्हा तुम्हाला अभिषेक मिळेल तुम्ही स्थिर व्हाल. हालेलुया. अस्थिरपणा सोडून द्याल. अस्थिरपणा म्हणजे काय थोडक्यात सांगतो, ऐकताय का चर्च? प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना पाहिलं मी, घाईघाईने लग्न जमवतात, घाईघाईने लग्न तोडून टाकतात, घाईघाईने जॉब जॉईन करतात, घाईघाईने जॉब सोडून देतात, घाईघाईने चर्चला येतात, घाईघाईने चर्च सोडून देतात. काही लोकांना विचारलं तुझा पास्टर कोण आहे? ऍक्च्युली गुरुवारी विकास कांबळे बरं का, आणि शुक्रवारी, पण रविवारी, आणि मग सोमवारी तो आहे. आणि मग पण मेन पास्टर कोण आहे तुमचा? सगळे मेन आहेत, सगळे सेवक सारखे. मग दशमांश कुठं देतात? नाही कुठं देत नाही, तसं काय त्यांनाच गोल गोल फिरवतो मी सगळ्यांना. तुम्हाला माहीतच नाही तुमचा पास्टर कोण आहे. अस्थिरपणा. प्रार्थनेला कुठेही जाऊ शकता. किती लोक आमेन म्हणतील? जिथं तुम्हाला जाणवतं देवाची उपस्थिती आहे बिंदास्त जा. जिथं सत्य आहे बिंदास्त जा. मी माझ्या लोकांना हाकलतो, घरी बसू नका. चर्चचा दिवस आहे नक्की या, गुरुवारी या, रविवारी या. पण तुम्हाला वाटलं मंगळवारचा दिवस आहे, पास्टर मी घरी बसलोय, मी तिथं प्रेयरला गेलं तर चालेल का? मला आनंद वाटेल. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जिथं सत्य आहे, लबाड डोंग्यांच्या मागे गेला तर तिथून फटके देऊन परत घेऊन येईल मागे. ऐकताय चर्च? हालेलुया. जे चुकीचे आहेत त्यांच्या मागे जाऊ नका, पण जिथं सत्य आहे, चांगल्या गोष्टी आहे, वाढा ना वचनामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. वचन सांगायला जा, सुवार्थ सांगायला जा, देवाचं काम करा. पण आम्हाला माहीत पाहिजे आम्ही कुठं आहोत आणि आम्ही काय करत आहोत. स्थिर राहिलं पाहिजे. थोडीशी अडचण आली म्हणून अस्थिरपणा येता कामा नये. जे लोक अस्थिर आहेत त्यांना अभिषेकाची गरज आहे. तळ्यात मळ्यात वाले लोक देवाच्या राज्यात चालत नाही. लोटाची बायको पुढं बघते, मागं बघते, पुढं बघते, मागं बघते, पुढं बघते. अरे मान आहे का गाडीचं स्टेअरिंग आहे? हे काय? मोडल ना मान. देवाच्या राज्यात नांगराला हात घातला तर मागं वळून बघू नका सांगितलंय, आणि यांनी नांगर धरलाय पुढं मागेच. आजकाल तर एवढे महाभाग आलेत, नांगराला 2 मिरर लावून घेतील, साइड मिरर. समोर पण बघायचं, मागं पण बघायचं. मागं बघणारे देवाच्या राज्यात उपयोगाचे नाही. मागं बघणारे म्हणजे काही लोक ना आपला पास्ट घेऊन नेहमी दुःखात राहतात. मी असं केलं होतं, मी तसं केलं होतं, देवाने माफ केलंय. पण जुन्या गोष्टी घोकून 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 त्यांना असं वाटतं की म्हणजे कधी मला माफी मिळणारच नाही. मी असा होतो आणि मी अशी होते. आणि त्या साक्ष ऐकताना तर मला तर एकदम अंगावरच काटा येतो. अरे कशाला सांगायचं एवढं? मी एवढ्या बाटल्या प्यायचो, मी तेवढं हे करायचो, असं करायचो, तसं करायचो, आणि साक्ष सांगण्यात चढावड. मी दिवसाचे 20 सिगरेट प्यायचो, एक म्हणला तो 20 प्यायचं, मी 30 प्यायचो. मग याची शांती भंग, माझी साक्ष लहान झाली. मग ह्याला वाटतं मी पण आता 30चा रेकॉर्ड करून परत प्रभूमध्ये येतो, म्हणजे माझी साक्ष मोठी होईल. अस्थिरपणा. जुन्या गोष्टी साक्ष रूपाने तुम्ही सांगा, पण ते घोकत बसू नका. मागं वळून पाहणं म्हणजे जी स्थिरता पवित्र आत्म्याने तुम्हाला त्याच्या अभिषेकाद्वारे दिली ती कशानेच जाता कामा नये. अभिषेक तुम्हाला स्थिर करणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? मग आज सगळा अस्थिरपणा काढून टाका, स्थिर व्हा.
जे देवाने दिलंय त्याच्यात स्थिर व्हा. हालेलुया. आज निर्णय घ्या. जर कोणाच्या मनात डिवॉर्सचे विचार चालू असतील, येशूच्या नावात ते रद्द करून टाका. जे देवाने दिलंय त्याच्यात मी स्थिर राहणार आहे. जे चर्च दिलंय त्याच्यात मी स्थिर राहणार आहे. जो परिवार दिलाय त्याच्यात मी स्थिर राहणार आहे. जी सेवा मला दिली आहे त्याच्यात मी स्थिर राहणार आहे. मी माझं कॉलिंग बदलणार नाही, कशानेच बदलणार नाही. ज्या कामासाठी देवाने मला बोलवलंय, जी भूमी देवाने मला त्याच्या सेवेसाठी दिली आहे, ती मी बदलणार नाही. मी स्थिर राहणार. देव चाल म्हटला तर मी चालणार. देव म्हटला उभा राहा तर उभा राहणार. देव म्हटला धाव तर धावणार. देव जे सांगेल ते करेल. देवाच्या योजनेत मी स्थिर राहील. आमेन. हालेलुया. अभिषेक आल्यानंतर लोक स्थिर होतात. जो अस्थिर स्वभाव पेत्राकडे होता, नंतर तो स्थिर झाला अभिषेक मिळाल्यानंतर. मग आज अभिषेकाच्या द्वारे पहिली गोष्ट, बंधनं तुटतील. सगळ्यांनी म्हणा, बंधनं तुटतील. दुसरी गोष्ट, कुठलं तेल आम्हाला मिळणार अभिषेकाने? हर्षरूपी तेल, आनंदाचं तेल आम्हाला मिळणार. तिसरी गोष्ट, अभिषेक आम्हाला सर्व काही शिकवणार. आणि चौथी गोष्ट, अभिषेकाच्या द्वारे आरोग्य प्राप्त होतं. आणि पाचवी गोष्ट, अभिषेकाच्या द्वारे आम्ही स्थिर होतो. आमेन. आज तो अभिषेक देवाकडे मागूया. तयार आहेत सगळे? या आपण सगळे उभे राहू. काही वेळ आपण प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर होते. प्रभू, तुला धन्यवाद देतो. आज प्रत्येक ज्या कानांपर्यंत आज हे वचन पोहोचलेलं आहे प्रभू, त्या प्रत्येक माझ्या भावा बहिणीला, लहान थोरांना, माता पित्यांना, सगळ्यांना प्रभू येशू तुझ्या पवित्र रक्ताने धुवून शुद्ध कर. पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रत्येकाच्या जीवनावर कर प्रभू. आणि आज तुझा अभिषेक प्रत्येकाच्या जीवनावर उतरून येऊ दे. त्या तुझ्या पवित्र अभिषेकाच्या द्वारे प्रत्येक बंधन येशूच्या नावात तुटलं जाऊ दे. त्या अभिषेकाच्या द्वारे स्वर्गीय आनंद प्रत्येकाच्या जीवनात आज प्रवेश करू दे. तो अभिषेक दे प्रभू. तो अभिषेक दे जो सर्व काही आम्हाला शिकवणारा आहे. तो अभिषेक आज प्रत्येकाला दे प्रभू, जो रोगातून मुक्त करणारा आहे. तो अभिषेक आज प्रत्येकाला दे प्रभू, जो प्रत्येकाला स्थिर करणारा आहे. स्वर्गीय देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. आमचं सहाय्य आणि मदत कर राजा. सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.